मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पारनेर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। पारनेर तहसील कार्यालयावरती काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। यावेळी शेतकऱ्यांना तातडीनं आणि संपूर्ण कर्जमाफी मिळावी, पीक विमा मिळण्यात येणाऱ्या जाचकटी त्वरित रद्द करण्यात याव्या, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य आणि हमीभाव मिळाला पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरकारनं जर वेळेमध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर आगामी काळात शेतकऱ्यांसह थेट मंत्रालयावरती धडक मारू असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी मोर्चा काढलेला आहे, काय सांगा? आज सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या आमच्या प्रामुख्याने आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, ती म्हणजे सरसकट झाली पाहिजे। सरकारने घोषणा केली की कर्जमाफी करायची, त्यामध्ये अनेक अटी शर्ती टाकल्या। त्यामुळे आमची मागणी शेतकऱ्यांची इतकी माफक आहे की तुम्ही सरसकट 2 लाख रुपये कर्जमाफी देणार ती कर्जमाफी द्या। त्याचबरोबरीने आमच्या कांदा पीक असो, सोयाबीन असो, कपाशी असो, आमचं दूध असो याला हमीभाव मिळाला पाहिजे। आणि लाईटच्या बाबत इतका खेळखंडोबा झालेला आहे, आज 20-20 घंटे लाईट नसते, म्हणजे कुठले भारनियमन न करता लाईट पूर्ण दाबाने दिली पाहिजे। या सगळ्या मागण्यांच्या बाबत आज आम्ही महाविकास आघाडी असू, शेतकरी संघटना असू, म्हणजे सर्व शेतकरी एकत्र येऊन आम्ही हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, शेतकऱ्यांचा आक्रोश हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहे। कारण अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, हे जाड कातड्याचं सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या होती, याला कारणीभूत कोण आहे? हे सरकार आहे। तर माझी आपणाद्वारे सरकारमधील प्रमुखांना विनंती आहे की तुम्ही जर खऱ्या अर्थाने शेतकरी पुत्र असताना तर तुम्ही या अधिवेशनामध्ये याचा एक घाव 2 तुकडे करून टाकता, या कर्जमाफी देऊन टाकता। एकीकडे कर्जमाफी आहे, दुसरीकडं अल्निनोच्या याच्यामुळं दुष्काळाचं सावट आहे, शेतकरी दुहेरी अडचणीत आहे। काय सरकारकडे तुमच्या मागण्या आहेत? सरकारकडे आमची मागणी, पहिले प्रामुख्याने मागणी काय आहे की 7/12 कोरा झाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी। त्याचबरोबरीने आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यामध्ये कांदा असू, कपाशी असू, सोयाबीन असू, दूध असू त्याला हमीभाव मिळाला पाहिजे। आणि लाईटच्या बाबत इतकं मोठ्या प्रमाणात लोड शेडिंग चालू आहे, म्हणजे एखाद्या आमच्या श्रीगोंदा तालुक्यात 2 दिवसामध्ये 2 तरुण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाईटला शॉक लागून त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। त्यामुळे या सरकारने यामध्ये तात्काळ निर्णय घेतला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही शेतकऱ्यांना जर सुखी ठेवू शकत नाही तर देश हा कधी सुखी होऊ शकत नाही। जर तुम्हाला देशाला जर आपल्या शेतकरी जर सुखी करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत। आज शेती एका बाजूला शेतीमालाला भाव नाही, दुसऱ्या बाजूला जर दुकानात गेलं, कृषी सेवा केंद्रात गेलं तर त्या बी बियाणे असू, औषध असू,
खतं असू याचा अतिशय जास्त प्रमाणात बाजारभाव वाढलेले आहे. म्हणजे तुम्ही याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा कुठला निर्णय त्या ठिकाणी घेत नाही. पण जर मागण्या पूर्ण आज नाही आज झाल्या, तुम्ही जर मागण्या पूर्ण आंदोलन झाल्या नाही, तर केलं, तुमची पुढची भूमिका काय असेल? जर मागण्या पूर्ण नाही झाल्यामध्ये आम्ही कांद्याच्या बाबत लासलगाव असू, मनसर असू, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं. रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली मधल्या काळात रोहित पवारांनी अन्नत्याग केलं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पावनभूमीमध्ये. सरकारतल्या काही प्रमुखांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर यामध्ये निर्णय घेऊ, पण 8-10 दिवस लुटून गेले तरी कुठला डिसिजन त्या ठिकाणी घेतलेला नाही. जर सरकार ह्या गोष्टी जर याच्या मागं जर कानाडोळा करणार असेल, या जर सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार असेल, तर निश्चित मंत्रालयाच्या आवारामध्ये अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल. तिथं तर आमचं तर म्हणणं आहे, आम्ही पार आमच्या शेतकऱ्यांचे गुरं असू, बैल असू, गाया, म्हशी सगळं शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न फोडून दुसरीकडे सरकारचे जे पक्ष आहेत पक्ष फोडीमध्ये लागलेत, कसं बघते? आमचं म्हणणं आहे तुम्हाला लकलाभ लागू द्या, तुम्ही पक्षीय फोडा, खासदार फोडा, आमदार फोडा, काय करायचे ते करा, आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, ही सगळ्यात महत्त्वाच्या आमची भूमिका आहे. तुम्हाला राजकारण करण्यासाठी तुम्हाला जर माणसं जर संख्याबळ वाढवायचं, अजून काय करायचं ते करा, अजून लोक फोडा नाही तर सगळ्यांनाच घेऊन जा, पण शेतकरी सुखी करा, ही सगळ्यात आमची मागणी आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.